आर्यावर्ताच्या पवित्र ग्रहावर धर्मपुरी नावाच्या शांत गावाला काळनेमीच्या गडद आकाशगंगेतून दुष्ट राक्षसांनी वेढा घातला होता. गावकरी हिंदू देवतांचे एकनिष्ठ अनुयायी त्यांच्या घरांवर आणि मंदिरांवर गडद सावली टाकून राक्षसांच्या अशुभ स्पेसशिप्सच्या डोक्यावर डोकावल्यामुळे भीतीने थरथर कापले. वाईटाच्या दुर्गंधीने हवा दाट झाली होती आणि एकेकाळी शांततामय रस्ते राक्षसांच्या भयंकर गर्जनेने गुंजत होते. मोक्षासाठी आतुर झालेल्या ग्रामस्थांनी विश्वाचे रक्षणकर्ता भगवान विष्णूंना आवाहन केले. त्यांच्या भक्तीने प्रेरित होऊन विष्णूने निर्दोष लोकांचे रक्षण करण्यासाठी देवांना हिंदू देवतांचे सैन्य बोलावले. विष्णूच्या नेतृत्वाखाली देवांनी युद्धात कूच केले. त्यांची दैवी शस्त्रे सज्ज होती. संहारक भगवान शिवाने आपले उग्र रुद्र रूप सोडले आणि राक्षसांच्या हृदयात भीती निर्माण केली. देवी दुर्गा शक्तीचे मूर्तिमंत रूप तिच्या सिंहावर प्रभारित आहे. तिची चक्रे राक्षसी टोळीतून कापत आहेत. भगवान ब्रह्मदेवाने निर्माता आकाशीय वास्तू विशारद विश्वकर्मा प्रकाशाची शस्त्रे तयार करण्यासाठी पुढे आणले. देवांच्या एकत्रित सामर्थ्याने राक्षसांवर मात करून लढाई आसमंतात झाली. देवांचा राजा इंद्र याने विजेचा कडकडाट करून शत्रूवर प्रहार केला. भगवान हनुमान माकड देवता मैदानात उडी मारली. त्याच्या शक्तिशाली गर्जनेने राक्षसांना पळवून नेले. देवी लक्ष्मीने विष्णूची पत्नी देवांना तिच्या आशीर्वादाने वर्षाव केला. त्यांना अजिंक्यता दिली. विष्णूच्या नेतृत्वाखाली देवांनी अतुलनीय धैर्याने युद्ध केले. त्यांच्या दैवी शक्तींनी राक्षसांच्या अंधारावर विजय मिळवला. राक्षस त्यांचा पराभव समजून गोंधळात पळून गेले. त्यांच्या दुष्ट योजना पुन्हा एकदा यशस्वी झाल्या. विजयाने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. विष्णू आणि देवांबद्दल त्यांचे अपार कृतज्ञता व्यक्त केली.